लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये नंदिनीने जीवाला तर खूप सावध करायचा प्रयत्न केलेला आहे, पण जीवा मात्र आपल्या प्रोजेक्टमध्ये इतका सिरियस असतो की तो काही तिचं ऐकून घेत नाही. आणि दुसरीकडे काव्याने जे काही फ्रूट सॅलेड केलेलं असतं नेमकं ते मानिनीने येऊन बघितलेलं असतं आणि ते आता पार्थला द्यायच्या ऐवजी ती फोडून सुद्धा टाकते. आणि त्यानंतर मित्रांनो, आता आपला जो अंदाज होता की भास्कर आणि वसू एकत्र असतात तर ते इथं आता खरं ठरलेलं आहे. कारण भास्करला हाताशी धरूनच वसूने हा सगळा काही डाव टाकलेला असतो. आणि आता ज्या दिवशी आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी असते त्याच दिवशी बरोबर भास्करने त्या वास्तूची जी काही प्रतिकृती असते ती जीवाच्या हातामध्ये दिलेली असते आणि हीच आपल्याला आता पाडायची आहे असं त्याला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता जीवा तर पूर्णपणे खालून मुळापासून हललेला आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. भास्कर लगेचच आता जीवाला म्हणतो, मग सही कर आणि तुझ्या स्वप्नांना गो अहेड दे. तर आता जीवा सुद्धा लगेचच पेन आपल्या हातामध्ये घेतो आणि सही करणारच असतो इतक्यातच जोराने विजा कडाडू लागतात. तर जीवा आता वरच्या बाजूला बघू लागतो आणि तेव्हा देवाने सुद्धा जीवाला एक प्रकारे संकेतच दिलेला असतो. तर भास्कर लगेचच त्याला विचारतो, अरे काय झालं? तर जीवा म्हणतो, नाही नाही काही नाही. आणि त्यानंतर तो आता लगेच सही करून मोकळा होतो आणि त्यानंतर ती फाईल भास्करच्या हातामध्ये आनंदाने देतो. तर तेव्हा भास्कर सुद्धा आनंदित होतो आणि उठून उभा राहून जीवाला म्हणतो, जीवा अभिनंदन फॉर नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग. तर तेव्हा जीवा सुद्धा थँक्यू सर, थँक्यू सो मच असं म्हणून खूप खुश होतो. तर इकडे आता घरामध्ये पार्थ आपलं काम करत असतो तर तेव्हा त्याचं काम पूर्ण होतं आणि तो म्हणतो, चला प्रेझेंटेशन रेडी झालेलं आहे आणि उद्याची मीटिंग एकदा क्रॅक झाली ना आणि हे डील मिळालं ना तर बाबा टूरवरून आल्यानंतर खूप खुश होतील आणि काव्या पण खुश होतील आणि मी सुद्धा डायरेक्ट टॉप 30 आर्किटेक्ट मधून डायरेक्ट टॉप 20 आर्किटेक्ट मध्ये येऊ शकतो. मग ना मी या मांजरी समोर फुशारक्या मारायला मोकळा, असं म्हणून तो स्वतःशीच हसत असतो. इतक्यातच दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि पार्थ खुश होतो आणि म्हणतो, अरे बापरे मांजर आली वाटतं, असं म्हणतो लगेचच आनंदाने दरवाजा उघडायला जातो आणि समोर बघतो तर अनिशा असते. तर अनिशा लगेचच आतमध्ये येते तर पार्थ तिला म्हणतो, अरे बापरे खारुताई तुम्ही, आणि आमची मांजर कुठं आहे असं तिला विचारतो. तर अनिशा म्हणते, पुस्तकात डोकं घालून बसलेली आहे तुमची मांजर. तर पार्थ म्हणतो, हो अभ्यास व्हायतो त्या. तर अनिशा म्हणते, हो थकतच नाही आणि मला तर वाटते ना ती मांजर नाहीच आहे, घुबड आहे घुबड. असं त्याने म्हटल्यानंतर पार्थ थोडस चिडल्यासारखं तिला दाखवतो आणि म्हणतो, माझ्या मांजरीला घुबड बोललात तुम्ही? तर अनिशा म्हणते, मग दुसरं काय म्हणू? अहो घुबडासारखी ना रात्रभर जागरण करत असते, तिच्यामुळे ना मला पण झोप नाही लागत आणि मला ना आता खूप झोप आलेली आहे. तर असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तिला म्हणतो, अच्छा असं आहे का, म्हणजे तुम्ही इथे झोपणार आणि मी वरती गेस्ट रूम मध्ये काव्याजवळ, आणि मला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी तुम्ही किती एफर्ट्स घेता हो, थँक्यू थँक्यू, आणि तुम्ही झोपा मी जातो, असं म्हणून तो चाललेलाच असतो. तर तेव्हा अनिशा त्याला अडवते आणि म्हणते, अहो जिजू थांबा थांबा हळू, अहो थोडा ब्रेक लावा तुमच्या गाडीला, अहो ते मी फक्त ना ब्लँकेट घ्यायला आलेले होते. तर पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो, अच्छा ब्लँकेट घ्यायला आला होता का, थांबा देतो देतो. आणि आता पार्थ तिला ब्लँकेट आणण्यासाठी गेलेला असतो आणि ब्लँकेट घेऊन परत येतो तर थोडा नाराज दिसतो. तर अनिशा त्याला विचारते, काय झालं जिजू? तर पार्थ म्हणतो, काही नाही काही नाही, आणि तुमच्या मांजरीला विचारा रेड वेल्वेट पेस्ट्री किंवा आईस्क्रीम वगैरे काही ऑर्डर करू का? तर अनिशा म्हणते, हो नको नको प्लीज नको. लास्ट टाइम तुम्हाला आठवतंय का, तुम्ही मोहिते सदन मध्ये पेस्ट्री घेऊन आला होता, ती पेस्ट्री खाऊन झोपली होती ना ती. तर पार्थ म्हणतो, अरे हो हो नाही नाही करत, नाही ऑर्डर नाही करत, आणि खरं तर राहू दे मी पण उद्याच ब्रेकफास्ट करीन. तर अनिशा विचारते, म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे का जिजू? तर पार्थ सांगतो, हो मी आईच्या हातचं पोटभर जेवलेलो आहे, पण ती रात्रीची
बनवायची थोडीशी क्रेविंग म्हणतात ना, तसं काहीतरी आहे. स्वतः बनवायची इच्छा नाहीये आणि स्वतःसाठी एकट्यासाठी ऑर्डर करायचा मूड नाहीये. तर अनिशा म्हणते ठीक आहे, ओके, आणि त्याला गुड नाईट करून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ म्हणतो माझी नाईट तेव्हाच गुड होईल जेव्हा काव्या या रूम मध्ये ना परत येतील. तर आता इकडे या नंदिनी आणि जीवामधला सीन दाखवलेला आहे. नंदिनी झोपायची तयारी करत असते आणि जीवा मात्र एकदम जाम खुश असतो आणि गाणं वगैरे गुणगुणत असतो आणि गाणं गुणगुणत गुणगुणत तो आपला टॉवेल पण एकदम बेडवरती फेकून देतो. तर नंदिनी तो टॉवेल उचलते आणि जोराने त्याच्या दिशेने फेकते. तर जीवाचं गाणं लगेचच बंद होतो आणि तो टॉवेल परत उचलतो आणि सॉरी सॉरी असं नंदिनीला म्हणतो आणि तिच्याकडे बघून म्हणतो अरे बापरे, चकाचक बाई अजून रुसली आहे का माझ्यावर? का ग, काय झाले काय चकाचक बाईला? तर नंदिनी म्हणते काय झाले आणि मला कशाला काय होईल आणि मी कशासाठी रुसेन? तर जीवा जरा हसतो आणि म्हणतो तुम्ही बायका ना काही झालं नाही असं म्हणताना तेव्हा तुमच्या आतमध्ये असा मोठा ज्वालामुखी भडकलेला असतो असं म्हणून तो आता तिच्याकडे बघतच असतो. तर नंदिनी अजून राग करू लागते. तर जीवा आता थोडस तिला मनवायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो अगं चकाचक बाई, सोड ना आता हा रुसवा आणि मला एक सांग, तुला काय हवाय? उद्यासाठी मी येणं हवाय ना? डन. मग आता उद्याच्या कार्यक्रमासाठी मी नक्की ट्राय करतो. डन. तर नंदिनी म्हणते नको नको, कशाला ट्राय वगैरे कशासाठी करताय तुम्ही? आनंदी निवासच्या सेलिब्रेशनच बघायचंय ना, ते मी बघते. तुम्ही तुमची कामं निवांत मस्त करा. तर जीवा पण म्हणतो लगेच ठीक आहे, तू आहेस म्हटल्यानंतर काही कमी पडणार नाही याची खात्री आहे मला. असं म्हटल्यानंतर नंदिनी तर अजून चिडते आणि ती झोपीत जाते. तर जीवा आता आपला मोबाईल बघतो आणि वाव असं म्हणून खुश होतो. तर नंदिनी उठूनच बसते आणि विचारते त्याला काय एवढं खुश व्हायला काय झालंय? तर जेव्हा सांगतो अगं मी जे पीपीटी बनवलं होतं ना, ते भास्कर काकांच्या टीमने ओके केलेलं आहे. तुला सांगतो या पीपीटी साठी मी इतकी मेहनत केली ना आज. अगं आज दुपारचा लंच सुद्धा स्किप केलाय मी. तर नंदिनी आता काळजीने त्याला विचारू लागते अहो का असं का केलं? अहो खायला असा कितीसा वेळ लागणार आहे जीवा? तर जीवा म्हणतो अगं हो, पण तुला माहिती आहे ना मला ते घाईघाईत खायला नाही आवडत आणि दुसरी गोष्ट भास्कर काका इम्प्रेस होतील ना असं प्रेझेंटेशन बनवायचं होतं मला. अरे इतका ब्लाइंडली ट्रस्ट केलाय त्यांनी इतका माझ्यावरती. सो मला त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं की त्यांनी सुद्धा ना लंबी रेसच्या घोड्यावरती पैसे लावलेले आहेत. हा त्यांनी मला खूप इन्सिस्ट केला की तू खा खा खा, पण म्हटलं नको यार, अहो त्या थोड्याशा वेळासाठी ना माझी लिंक कशासाठी ब्रेक करू? पण तुला सांगू का, भास्कर काका इज अ चेम ऑफ पर्सन. तर नंदिनी आता वैतागते आणि म्हणते अहो काय सारखं सारखं काका काका लावलंय? त्यांना इम्प्रेस करायचंय, त्यांना काहीतरी करून दाखवायचंय. अहो इतका एखाद्यावरती ना आंधळेपणाने विश्वास ठेवू नये जीवा. तर जीवा म्हणतो अगं का नाही ठेवायचा? हे बघ बिझनेस करतोय म्हटल्यानंतर एखाद्यावरती विश्वास ठेवावा तर लागणारच ना. तर नंदिनी थोडीशी नाराज झालेली असते. तर जेव्हा पुढे म्हणतो हे बघ आता तू सुद्धा ना माझ्यावरती विश्वास ठेव. आम्ही दोघांनी ना एक जागा पाहिली आहे आणि ती फायनल सुद्धा केलेली आहे आणि मी अप्रुव्हल साठी सह्या सुद्धा केलेल्या आहेत आणि तू ती जागा बघितल्यानंतर ना तुला सुद्धा ती नक्की आवडेल. अगं तू खुश होशील. असं तो सर्व काही सांगून आता तो झोपी जातो. तर नंदिनी मात्र विचार करत बसलेली असते. तर मित्रांनो आता इकडे अनिशाने येऊन सर्व काही काव्याला सांगितलेलं असतं. तर काव्या भलतीच खुश होते. म्हणते अगं अनिशा बरं झालं तू मला हे सांगितलंस. अगं तू खुश केलेस मला हे सगळं काही सांगून. अगं तुला माहिती नाही पण वटपौर्णिमेच्या दिवशी ना त्यांनी माझ्यासाठी काहीतरी खायला केलं होतं. आज त्यांना भूक लागली आहे म्हटल्यानंतर मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला करते ना आणि या गोष्टीमुळे ती आनंदित झालेली असते आणि थोडासा विचार करते आणि म्हणते फ्रूट सॅलेड. तर आता तो क्षण सुद्धा तिला आठवतो ज्यावेळेस पार्थने तिच्यासाठी फ्रूट सॅलेड केलेलं असतं आणि तो फ्रूट सॅलेड घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो डाळिंबाचे दाणे, चिकूचा गोडवा, आ हा 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 हा. आणि तेव्हा काव्या रागारागात त्याच्या जवळ आलेली असते आणि त्याला म्हणत असते काय चाललंय तुमचं, मुद्दामून करताय ना तुम्ही हे सगळं, मी फ्रूट सॅलेड खावं म्हणून. तर पार्थने तिला विचारलेलं असतं तुम्हाला खायचंय का फ्रूट सॅलेड? आणि आता हे सगळं आठवल्यानंतर काव्या म्हणते हा फ्रूट सॅलेड, हो हो फ्रूट सॅलेडच. तर अनिशा म्हणते हो हो चालेल चालेल, पण जे काही करशील ना ते प्रेमाने कर.
तर काव्या तिच्यावरती थोडीशी ओरडते, म्हणते बघ अनिशा, प्रेमाने नाही तर मी मैत्रीच्या नात्याने करणार आहे, तू ना लगेच तुझं विमान उडवू नकोस. तर अनिशा तिला म्हणते अगं ठीक आहे ठीक आहे, तू अगोदर लवकर जा बघू, आणि अगं तुझ्या बोक्याची भूक वाढायच्या आधी ना त्यांच्यासाठी काहीतरी बनवून ठेव जा ना, असं म्हणून ती तिला ढकलतच असते. तर काव्या आता जाता जाता परत थांबते आणि मागे वळते आणि तिला आता मानिनीचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते की माझ्या पार्थ पासून लांब राहायचं, त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस. तर अनिशा आता तिला विचारते काव्या काय झालं, का थांबलीस? तर काव्या सांगते मानिनी काकूनी माझ्या पायात घातलेल्या बेड्या मला आठवल्या, आणि ती एवढी एक्सायटेड झालेली असते आणि एकदमच शांत होते आणि म्हणते नको नको ग अनिशा, अगं मी त्यांना वचन दिलेलं आहे, नको मी नाही जात. तर अनिशा तिला म्हणते अगं काव्या, आता ते वचन वगैरे काही आठवत बसू नकोस, अगं वाजलेत किती ते तरी बघ, आणि ज्यांनी तुझ्याकडून वचन घेतलेलं आहे ना त्या एव्हाना झोपल्या सुद्धा असतील. तर काव्या आता परत थोडीशी तिला होप वाटू लागते आणि ती म्हणते काय सांगतेस, खरंच झोपले असतील का? आणि हे बघ आपण असा विचार करत बसायला नको, तू एक काम कर, तू स्वतः खाली जा आणि व्यवस्थित खातर जमा करून घे की सगळे व्यवस्थित झोपलेत ना, आणि स्पेशली मानिनी काकू. तर अनिशा थोडीशी घाबरते आणि म्हणते अगं तुझ्या घरामध्ये असं फ्रँकली वावरणं ते बरं दिसेल का? तर काव्या म्हणते अगं अनिशा असं का करतेस, तू कुठं परकी आहेस या घरासाठी? आणि हे बघ तुला खाली गेल्यानंतर जर तुला कोणी बघितलं आणि काही विचारलंच आणि तू सांग ना त्यांना की मी वॉक घेते वगैरे म्हणून, अगं सोपंच आहे आणि आता जा ना तू, असं तिने म्हटल्यानंतर अनिशा म्हणते ठीक आहे डन डन असं म्हणून ती चाललेली असते. तर काव्या परत तिला थांबवते आणि म्हणते हे बघ मला ना कॉल करून कळव. तर अनिशा म्हणते ओके डन असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर आता अनिशा पटकन खाली जाते आणि चक्क ती मानिनीच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि बघते तर मानिनी तर झोपलेली असते आणि ती तसाच दरवाजा उघडा ठेवते आणि काव्याला लगेच फोन लावते आणि सांगते काव्या काकू झोपलेल्या आहेत, युअर प्लॅन इज ऑन. तर तिकडून काव्या विचारते खरंच का? तर अनिशा म्हणते अगं म्हणजे काय, डोळे झाकून विश्वास ठेव तू माझ्यावर. असं ती बोलत असताना तिने दरवाजा तर उघडा ठेवलेला असतो आणि आता मानिनी डोळे उघडून ते सर्व काही ऐकते आणि आता बहुतेक काव्याचा प्लॅन तर फसणार असंच दिसत आहे. तर आता इकडे परत त्यांनी नंदिनी आणि जीवामधला सीन दाखवलेला आहे. जीवा झोपायची तयारी करत असतो तर नंदिनी त्याच्यावरती थोडीशी भडकलेली असते. त्याला म्हणते तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय त्या माणसावरती, असं नाही वाटत का तुम्हाला? तर जीवा तिला विचारतो अगं असं का बोलतेस तू? तर नंदिनी म्हणते अहो असं का बोलते म्हणजे मला काळजी वाटते हो तुमची जीवा. अहो तुम्ही त्याच्या बोलण्याने इतकं भारावून गेलेलं आहे, असं स्वतःला हरवून बसवू नका हो प्लीज. तर जीवा आता उठून बसतो आणि म्हणतो अगं एक मिनिट तू जरा शांत हो अगोदर, प्लीज शांत हो. अगं असं काहीही होणार नाहीये, अगं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, प्लीज विश्वास ठेव. अगं आणि मी जे काही करतोय ना ते आंधळेपणाने करत नाहीये तर डोळसपणाने करतोय. तर नंदिनी विचारते अहो काय डोळसपणाने करताय तुम्ही? अहो ज्या माणसासाठी तुम्ही जेवण खाणं पिणं सोडून पीपीटी करत बसलात, जीवाचा आटापिटा करत सुटलाय, अहो तो सगळे व्यवहार नीट करतोय का नाही हे तरी कन्फर्म केलंय का तुम्ही? अहो जागा फायनल केली म्हणताय, पेपर्स तरी वाचले का डायरेक्ट तशीच सही केली? तर जीवा आता थोडासा चिडतो आणि तिला म्हणतो अगं तुला इतका केअरलेस वाटलो का मी? अगं पेपर्स वाचलेत मी आणि पेपर्स वाचण्याच्या अगोदर ना माणसं सुद्धा वाचलेली आहेत. आणि आता त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिच्यावरती चिडलेला आहे. तर तो थोडासा एक श्वास घेतो आणि नंदिनी आता चिडून झोपत असते तर तेव्हा तिला म्हणतो नंदिनी एक मिनिट, सॉरी खरंच सॉरी. अगं तू नको ना इतका लोड घेऊस प्लीज, अगं सगळं काही ठीक होईल. तर नंदिनी म्हणते हे बघा जीवा, तुम्हाला कोणी फसवलं ना तर ते मला अजिबात चालणार नाही. अहो माझी काळजी जरा अति वाटत असेल तुम्हाला, पण तुमच्या आयुष्याची माती होऊ नये ना म्हणून मी जरा जास्त अति प्रोटेक्टिव्ह आहे असं समजा. तर जीवा तिला म्हणतोय बघ ऐक मला सगळं कळतंय, मी सगळं काही समजू शकतो, अगं पण नको स्ट्रेस घेऊस. हे बघ एक काम करूयात आपण, उद्या आनंद निवासचा कार्यक्रम झाला की तू माझ्यासोबत ती जागा बघायला ये, मला खात्री आहे 100% खात्री आहे तुला ती जागा नक्की आवडेल. तर नंदिनी विचारते आणि जर नाही आवडली तर?
तर जेव्हा तिला म्हणत असतो अगं अगं अगोदर असं म्हणत असताना नंदिनी म्हणते जाऊ देत जाऊ देत, तुमचं सगळं अगोदरच ठरलेलं आहे. आणि ठीक आहे ठीक आहे, मी आधीच तुम्हाला म्हटलेलं होतं तुमचं काहीही ठरलं ना तरी सुद्धा मी इंटरफेअर करणार नाही, पण मी एक्झॅक्टली तेच करते. सॉरी माझं चुकलं. तुम्हाला काय करायचं आहे ना ते तुम्ही करा. त्या भास्कर काकांच्या बरोबर व्यवहार करा. उद्या आनंद निवासला ना नका येऊ, हवं तर तुमच्या पद्धतीने सगळं काही करा, असं ती रागारागात त्याला म्हणते आणि झोपी जाते. तर तेव्हा जीवा सुद्धा आता तिला समजावून सांगून थकलेला असतो आणि तो सुद्धा आता तिला काही बोलत नाही. तर आता इकडे स्वयंपाकघरामध्ये काव्या मात्र छानपैकी असं फ्रूट सॅलेड पार्थसाठी बनवत असते आणि ती म्हणत असते खरं मैत्रीच्या नात्याने, खरं ती प्रेमापोटीच बनवत असते. आणि तिला मधून मधून सारखा तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस पार्थने तिच्यासाठी असं छानपैकी फ्रूट सॅलेड बनवून आणलेलं असतं आणि त्या गोष्टीमध्येच ती हरवून गेलेली असते. इतक्यातच आता अनिशा येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला विचारते अगं काय कुठे हरवून गेलीयस? तर काव्या म्हणते अगं काही नाही. तर फ्रूट सॅलेड बघितल्यानंतर अनिशा म्हणते अरे वाव किती यम्मी दिसते अगं हे फ्रूट सॅलेड, आणि ते आपल्या हातामध्येच घेते आणि म्हणते मला तर अगं बघूनच प्रेम झालं याच्यावरती, अगं प्लीज मला थोडंसं दे ना. तर काव्या तिला म्हणते काही सुद्धा गरज नाहीये, ऑलरेडी खूप मंचिंग केलंयस तू, आता बास. तर अनिशा आता थोडीशी चिडते, म्हणते किती खडूस आहेस ग तू काव्या, अगं दे ना थोडं टेस्ट करायला प्लीज, असं म्हणून ती परत उचलून आपल्या हातामध्ये घेते. तर काव्या म्हणते अगं मी बोक्यासाठी केले ना ते, मग कारुताईला कशाला देऊ, असं म्हणून ती हसते आणि आलेच असं म्हणून पार्थला द्यायसाठी ती चाललेली असते. तर अनिशा सुद्धा तिच्याकडे बघून खूप खुश असते आणि आता काव्या बाहेर पडते आणि इकडे तिकडे सगळ्यांचा अंदाज घेत मागे बघत बघत पुढे चाललेली असते आणि थोडंसं थांबून मनात म्हणते मानिनी काकूंच्या न कळत हे सगळं करताना थोडीशी भीती वाटते मला आणि चुकीचं सुद्धा वाटते, पण पार्थना भूक लागल्यानंतर मी इतकं तर केलंच पाहिजे ना, असं म्हणून ती पार्थच्या खोलीचा दरवाजा वाजवणारच असते. इतक्यात आता मानिनी तिथं येऊन तिचा हात पकडते आणि तिला बघितल्यानंतर काव्याला तर धक्काच बसतो आणि आता मानिनी रागारागात ते फ्रूट सॅलेड आपल्या हातामध्ये घेते आणि तिला म्हणत असते मी ते असं बोलत असताना मानिनी एकदम म्हणजे रागारागात तिला गप्प बस असा इशारा करते आणि तिच्या हाताला धरून तिला खेचत बाजूला घेऊन येते. तर काव्या तिला म्हणते अहो काय करताय, सोडा ना मला. तर मानिनी बाजूला घेऊन येते आणि म्हणते अगं लाज नाही वाटत का तुला, कशाला गेलीस तू पार्थच्या रूम पाशी आणि तेही फ्रूट सॅलेड घेऊन. तर काव्या म्हणते त्यांना भूक लागली होती म्हणून. तर मानिनी लगेचच म्हणते त्याची आई काय मेलेली नाहीये, आई बघून घेईल भूक लागलेली आहे का काय ते, असं ती रागारागातच तिला बोलत असते. तर इतक्यात अनिशा सुद्धा तिथं आलेली असते आणि काव्या आता अनिशाकडे बघते. तर मानिनी आता म्हणते घरातच चोरून गोष्टी करत असताना ना आजूबाजूला जरा खिडक्या दारं बंद आहेत का नाही ना हे तपासून बघा. आणि आता अनिशाच्या लक्षात येतं की तिने दरवाजा उघडाच ठेवलेला असतो. तर मानिनी म्हणते आता हिला सगळं तू सांगितलेलं असेलच, त्यामुळे ना आता तिच्या समोरच सांगते माझ्या पार्थला ना तुझ्या खोट्या प्रेमात झुलवत ठेवू नकोस काव्या, अगं झुलवत ठेवलेला ना फक्त झुलात चांगला दिसतो, माणूस नाही. तर काव्या म्हणते काकू हे बघा तुमचा गैरसमज होतोय. तर मानिनी म्हणते गैरसमज झालेला होता, अगं मला खरंच वाटलेलं होतं की तू जेन्युनली बदललेली आहेस, अगं तुझ्या डोळ्यामध्ये मला खरेपणा सच्चेपणा वगैरे दिसायला लागलेला होता, अगं पण तू सराईत गुन्हेगारासारखी आमच्याच डोळ्यात ना प्रेमाची मायेची धूळ फेकतेस हे आत्ता लक्षात येतंय. तर काव्या आता एकदमच तिला म्हणते आई प्लीज, असं तिने म्हटल्यानंतर मानिनी म्हणते आई, अगं एक मिनिट, आई म्हणू नकोस हे मी तुला सांगितलेलं होतं ना, अगं तुझ्या तोंडून आई ऐकायचंच नाहीये मला. काव्या तुला मी शेवटचं सांगतेय ना, कृपा कर माझ्यावरती आणि या घरातल्या कुठल्याच माणसासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. अगं लग्नात पार्थला दिलेलं वचन तर तू पाळू शकलेली नाहीयेस, अगं किमान मला दिलेलं वचन तरी विसरू नकोस. तर काव्या आता तिला म्हणू लागते की मी फक्त हा बाऊल द्यायला आलेले होते, बाऊल देऊन मी जाणारच होते. तर मानिनी एकदमच तिला म्हणते मग कायमचीच जा. आणि ते सगळं ऐकत असताना अनिशाला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि इतक्यातच मित्रांनो आता पार्थ तिथं येतो आणि त्या तिघींना विचारतो इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय. तर मानिनी आता मूड चेंज करायचा प्रयत्न करते आणि जरासं वळते, तर तेव्हा तिच्या हातामध्ये फ्रूट सॅलेड बघितल्यानंतर पार्थ म्हणतो अरे वा छान फ्रूट सॅलेड, आणि मला भूक लागलीच होती, तू बनवलेला आहेस काही. तर आता मानिनी सांगणारच असते
तितक्यातच अनिशा पुढे येते आणि पार्थला म्हणते, जिजू काकूनी नाही तर काव्याने बनवले ते. आणि असं तिने सांगितल्यानंतर मानिनी तर थोडस तिच्याकडे रागाने बघत असते, कारण पार्थ समोर तर ती काही बोलूच शकत नाही. तर पार्थ आता ते ऐकल्यानंतर भलताच खुश होतो आणि म्हणतो, मग तर मला हवंच आहे, थांब मी तांब्या ठेवून आलो. असं म्हणून तो आपल्या हातामधला तांब्या ठेवायला जातो, तर मानिनी आता रागाने काव्याकडे बघू लागते आणि पार्थ आता परत येतो आणि मानिनीला दे असं म्हणून हात पुढं करतो. तर तेव्हा मानिनी सुद्धा चक्क आता पार्थला ते फ्रूट सॅलेड देता देता मुद्दामून आपल्या हातामधून खाली टाकते आणि ते सगळं काही खाली ते बाउल फुटतं वगैरे आणि ते फ्रूट सॅलेड सगळं काही खाली सांडून जातं. आणि आता मानिनी मुद्दामून जराशी तिरकस नजर काव्याकडे टाकते आणि काव्याला तर त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो. तर पार्थ आता धक्क्याने खालीच बसतो आणि मानिनी लगेच त्याला सावरू लागते, म्हणते, अरे पार्थ सॉरी खरंच सॉरी, अरे माझ्या हातातून सटकलं, खरंच सॉरी बाळा. तर पार्थ तिला म्हणतो, नाही ठीक आहे आई, तू मागे सरक, तुझ्या पायाला लागेल. तर मानिनी त्याला म्हणते, अरे नाही मला नाही लागणार, तू उठ, बसू नकोस, मी आवरून घेते. अरे तूच बाजूला हो, मी हे सगळं काही आवरते, तू जा, आज जा, मी सगळं काही बघते हे. असं ती सांगत असते. खरं पार्थ मात्र खूपच म्हणजे त्याचा मूड एकदमच लो झालेला असतो. तर असं मानिनी सांगत असताना पार्थ तिला एकदम म्हणतो, भूक लागली आहे आई, आणि अजून मिळेल का फ्रूट सलाड, असं तो आता काव्याकडे बघून म्हणतो. तर काव्या काही न बोलता एकदम शांत झालेली असते आणि एकदमच म्हणते, संपलं सगळं. तर मानिनी आता रागारागात तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते, सगळं संपलं असं म्हणून काही होत नाही, संपवावं लागतं. तर पार्थला काही कळत नाही आणि तो आई असं म्हणून तिला विचारतो. तर मानिनी आता लगेच ते सगळं काही सावरू लागते, म्हणते, अरे सगळं संपलं असं म्हणून काही होत नाही ना, स्वयंपाकघरामध्ये काही सगळं संपलेलं नाहीये, अरे बरेच पदार्थ आहेत अजून, फक्त फ्रूट सॅलेड संपलं. अरे मी एक काम करते, तुला भूक लागली ना, मी तुला दूध भात आणून देऊ का, अरे मस्त लिंबाचं लोणचं घालून कालवूनच आणते ना तुला, तू जा रूम मध्ये, मी आणून देते तुला, जा 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 असं म्हणून ती सारखं त्याला घालवायचा प्रयत्न करत असते. तर पार्थ सारखं काव्याकडेच बघत असतो आणि तो आता अखेर तिथून निघून सुद्धा जातो. तर मानिनी परत आता काव्याकडे रागारागाने बघू लागते. तर काव्य आता काही न बोलता एकदम दुखी मनाने तिथून निघून जाते आणि तिच्या मागे अनिशा सुद्धा निघून जाते. तर मानिनी आता ते सगळं काही गोळा करत असते आणि त्यामधला एक काचेचा तुकडा उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि मनात म्हणते, माझी पद्धत चुकली असेल, पण तरी सुद्धा माझ्या मुलावरचं प्रेम मात्र खरं आहे आणि त्या प्रेमापोटीच ना मी काव्याला पार्थच्या जवळ जाऊ देणार नाही. माझ्या पार्थच्या मनाचे तुकडे व्हायला नको आहेत मला. तर आता इकडे काव्या रागारागाने खोलीमध्ये येते आणि तिला खूप त्रास होत असतो. तर तेव्हा अनिशा सुद्धा खूप रागाला आलेली असते आणि ती आपला मोबाईलच फेकून देते आणि म्हणते, काय बाई आहे ग तुझी सासू काव्या, अगं ते तू बनवलेलं होतंस ना, म्हणून मुद्दामून पाडलं त्यांनी ते. तर काव्या म्हणते, अगं त्यांना काही बोलू नकोस अनिशा, त्यांनी मला आधीच क्लिअरली सांगितलेलं होतं की पार्थच्या जवळ जायचं नाही म्हणून, पण मीच उगच ना पुढं करत गेले ग, माझंच चुकलं, असं म्हणून ती आता रडू लागते. तर अनिशा म्हणते, अगं पण तू काळजीपोटी केलंस ना हे सगळं काही, आणि आता उगीच तू तुझ्या सासूची बाजू घ्यायला जाऊ नकोस. खरंच जीवाची आई सुद्धा ना त्याच्यासारखीच आहे, आधी ना त्या जीवाने तुला त्रास दिला आणि आता या सुद्धा अगदी तेच करतायत आणि एकदम टिपिकल सासू सारख्या वागलेल्या आहेत हा त्या आत्ता, मला जराही नाही आवडलंय. तर काव्या म्हणते, अगं सोड ना, जाऊ देत तिकडे. तर तेव्हा अनिशा म्हणते, अगं जाऊ देत काय जाऊ देत, मी तर म्हणते काव्या तू हे घर सोड, आणि असंही ते थोड्या महिन्यांनी तुला सोडावंच लागणार आहे, पार्थ पण सुटतील आणि तू सुद्धा सुटशील. तर काव्या म्हणते, पार्थ नाही सुटणार, आता बघितलंस ना तू, मी केलेलं फ्रूट सॅलेड खायला मिळालं नाही त्यांना, बाउल खाली पडून फुटला, किती वाईट वाटलं ग त्यांना, मला माहिती आहे, मी त्या खोलीमध्ये नाहीये ना म्हणून ते खूप मिस करतायत मला. तर अनिशा आता तिला विचारते, पण याचा त्रास तुला का होतोय. तर काव्या म्हणते, का नाही होणार त्रास मला, अगं त्यांना वाईट वाटते हे बघून मला काहीच वाटणार नाही. तर अनिशा लगेचच विचारते, कुठल्या हक्काने वाटतंय. तर काव्या म्हणजे, अगं कुठल्या हक्काने म्हणजे काय, मी बायको, असं म्हणून ती मध्येच थांबते आणि तिला आता रिअलाइज होतं की ती म्हणजे तिचं प्रेम असतं त्याच्यावरती, पण ती कबूल करत नसते आणि कबूल करता करता परत थांबते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अनिशा काव्यावरती अक्षरशः ओरडत असते, म्हणते त्यांना भूक लागली की तू तडपडतेस, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला भरून येतं, अगं हे प्रेम नाही तर काय आहे ग काव्या,
तर ते ऐकल्यानंतर आता काव्याला मात्र धक्का बसतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता मानिनी आणि पार्थ दोघंच डायनिंग टेबलवरती असतात. तर तेव्हा पार्थ आता मानिनीला विचारतो, अगं आई, आतापर्यंत ना तुझ्या हातून कधीही काहीही काचेचं फुटलेलं नाहीये. तर मानिनी त्याला म्हणते, निसटलं ना माझ्या हातून. तर पार्थ आता तिला म्हणतो, अगं मी तुला कुठं म्हटलं की तू मुद्दामून फोडलेस, आणि काय चाललंय आई तुझ्या मनात, असं तो आता तिला डायरेक्ट विचारतो. म्हणजे पार्थला तिची शंका आलेली असते. तर मानिनी आता त्याला म्हणते, खरंच सांगू का? आणि बहुतेक आता ती सर्व काही काव्याबद्दलचं पार्थला सांगणारच असते. तर दुसरीकडे मित्रांनो, आपला जो काही अंदाज असतो, म्हणजे मी जे काही परवा सांगितलेलं आहे की वसू आणि भास्करनेच हे सर्व काही मिळून प्लॅन केलेलं आहे, ते आता इथे खरं झालेलं आहे. म्हणजे आपला अंदाज बरोबर लागलेला आहे. तर वसू रम्याला सांगत असते, आज ना आता महासंघ आहे, राजाच ना आपल्या वजिराला मारणार आहे. आणि नेमकं तेव्हाच इकडे आता भास्कर जीवाच्या हातामध्ये ते आनंद निवासचं जे काही वास्तूचं जे डिझाईन असतं ते त्याच्या हातामध्ये देतो. आणि आता ते बघितल्यानंतर त्याला थोडासा धक्का बसतो. आणि इकडे वसू नेमकं त्याच वेळेला म्हणते, आता गेम ओव्हर. आणि आता बहुतेक जीवा ते सर्व काही नंदिनीला सांगणार आहे, कारण इकडे नंदिनीने फोन वगैरे उचललेला दाखवलेला आहे, पण त्यांच्या दोघांच्या मध्ये काय बोलणं ते आपल्याला उद्या कळेल. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.